नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण इकडे देशी गाईच्या शेणापासनं आपण खूप चांगल्या दर्जाचं असं मायक्रोबियल कंपोस्ट खत इकडे बनवतो. त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या लोकॅलिटीमध्ये जे पण देशी गाईंचं शेण किंवा देशी बैलांचं शेण आपल्याला उपलब्ध होतं आपण ते कलेक्ट करतो. त्याचे आपण बेड्स बनवतो. बेड्स बनवून त्या बेड्समधली हीट आपण कमी करतो. हीट कमी केल्यानंतर आमच्याकडे मायक्रोबियल कॉन्सोर्शिया आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. PSB, KSB, ट्रायकोडर्मा असे सगळे एकत्र इन्क्लूड होतील असे सगळे मायक्रोब्सचा कॉन्सोर्शिया आपण त्या ड्रिंचिंग करतो आपल्या शेणाच्या किंवा कंपोस्टच्या हिप्समध्ये. ते केल्यानंतर आपण 3 ते 3.5 महिन्याच्या पिरियडमध्ये त्याला आपण क्युअर करतो. क्युरिंग नंतर आपण ते हार्वेस्ट करतो. हार्वेस्ट केल्यानंतर आपल्या मागे आपल्याला दिसू शकतं की ही आपली प्रोसेसिंग मशीन आहे. ही स्क्रीनिंग मशीन आहे आपली. याच्यामध्ये आपण कन्व्हेअरला आपण माल लोड करतो. लोड झाल्यानंतर तो हॉपरला पडतो आणि इथे ही जी मागे चाळणी दिसते ही गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स प्रमाणे 4 मिलीमीटरपेक्षा लहान आकाराचा जो पण ग्रॅन्युअल असतो हा याच्यातनं खाली सीप होतो. सीप होऊन खाली पडतो. आपण त्याच्या बॅग्समध्ये पॅकिंग करतो. ही पॅकिंग आपण केल्यानंतर आपल्याकडे हे 40 किलोची पॅकेजिंग होते. याच्यात असं एकदम लूज चांगल्या क्वालिटीचं उच्च दर्जाचं आपण कंपोस्ट खत बनवतो. हे कंपोस्ट खत टाकल्याचे काय फायदे होतात तर शेतकऱ्याच्या मोठ्या अडचणी अशा आहेत की आपल्याकडे आजकाल उत्पन्न कमी यायला लागले. रासायनिक खतं वापरून सुद्धा उत्पन्न येत नाही. अशा अवस्थेत आपण जर देशी गाईच्या शेणापासून तयार झालेलं कंपोस्ट खत वापरलं तर आपल्या खतांची पण भरपूर रासायनिक खतांची किंमत कमी करू शकतो का खर्च कमी करू शकतो. दुसरी गोष्ट की आपल्याकडे पिकाची बळकटी वाढते, उत्पन्न वाढतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यात देशी गाईचं शेण आपण टाकलंय. आपले पूर्वज अगोदर देशी गाईचं शेण टाकायचे म्हणून आपल्या माती सुपीक होत्या, समृद्ध होत्या. आता आपण शेण कमी केल्यामुळे उत्पन्न कमी झालं, पण शेणाशिवाय शाश्वतता नाही म्हणून नक्की आपण शेण वापरायला पाहिजे. कंपोस्ट खत वापरल्यामुळे फायदा काय होतो तर तण याच्यात उगत नाही. दुसरी गोष्ट याच्यात हे टाकल्यानंतर रेडिली अवेलेबल असतं. साधारणपणे शेण टाकलं की ते आपल्याला 1 ते 1.5 वर्ष जातो सोल्युबलाइज व्हायला. हे शेण टाकल्यानंतर एका लगेच आठवड्यात पिकाला उपलब्ध होतं आणि उत्पन्नात वाढ आहे. असे अनेक याचे फायदे आहेत. तर नक्की शेतकऱ्यांनी देशी गाईच्या शेणापासून तयार झालेलं कंपोस्ट वापरून बघावं.